ओ माझे पाप पाहुन प्रखा विकलला, किती अपूर्व ही जनी, किती अपूर्व ही जनी, सीमान से तिरा माझा प्रभु थोर, माझा प्रभु थोर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्ती कृती शुभवर्तमानाच्या अध्याय 12 व वचन 20 मध्ये आम्ही असे वाचतो, चेपलेला बोलू तो मोडणार नाही व मिळमिळती वात तो विझविणार नाही, तो न्यायाला विजय देईल, तोपर्यंत असे होईल. प्रभू येशू ख्रिस्ताचे ह्या जगात देहधारण करण्याचे कारण मनुष्याचे पापच आहे. मनुष्याच्या पापामुळे त्याची अवस्था फारच भयावह आणि चिंताजनक आहे, कारण देवाच्या द्वारा त्याला ठरविला गेलेला दंड नरक आहे. एवढेच नव्हे तर ह्या पृथ्वीवर त्याची अवस्था एका चेपलेल्या बोरूप्रमाणे आणि धूर देणाऱ्या वातीप्रमाणे आहे. अशी अवस्था आणि दंडापासून मनुष्याला वाचवण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताने निष्कलंक असूनही स्वतःला वधस्तंभावर दिले, यासाठी की आमच्या दंडाला सहन करून आमच्यासाठी देवाच्या न्यायाला पूर्ण करून तारणाचा मार्ग तयार करावा. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार करतात, ते देवाच्या कृपेचे पात्र होऊन तारण पावतात. हाच नीतिमान देवाच्या न्यायाचा विजय आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थानावर विश्वासाच्या द्वारे मनुष्य दंडापासून वाचतो, कारण प्रभूने तो दंड सहन केला आहे. आणि हे पण नीतिमान देवाच्या न्यायाचा विजय आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थानावर ज्याने विश्वास ठेवला नाही, ते देवाच्या दंडापासून वाचू शकत नाही, कारण त्यांनी प्रभूच्या तारणाच्या मार्गाला तुच्छ जाणून नकार केला आहे. आपल्या जीवनात देवाचा न्याय कोणत्या प्रकारे प्रबळ होईल? त्या बिमारीला माझ्या पापाचा